हॅलो फ्रेंड्स, प्रतिभास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत करडईची भाजी. छानपैकी धुवून घेतलेली आहे स्वच्छ. चला तर बघूया करडईची भाजी. गॅस पेटून घेऊया पहिलं. छानपैकी आपल्याला ही भाजी पहिलं वाफवून घ्यायची आहे. मी पाणी ठेवलं इथं. हे पाणी ठेवलेलं आहे. छानपैकी वाफवून घ्यायची आपल्याला. त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं आपल्याला शिजू द्यायची ही भाजी. हे पलीकडच्या गॅसवर ठेवते. या गॅसवर आपण शेंगदाणे भाजून घेऊ, कारण आपल्याला शेंगदाणे लागणार आहे. तर छानपैकी आपला तवा गरम झाला की शेंगदाणे भाजून घ्यायचे. याच्यात काही आपण मसाला वगैरे ऍड करणार नाहीये, फक्त शेंगदाणे हे शेंगदाणे घेतलेत आणि आपल्याला लागणार आहे हे बघा, कांदा घेतलाय, लसूण 5-6 पाकळ्या आणि कोथिंबीर. आपल्याला काही जास्त लागणार नाही. आणि थोडस लाल तिखट, मीठ झालं. हे छानपैकी आपण भाजून घेऊया. गॅस थोडा कमी करून घेऊया. छान आपले शेंगदाणे भाजले. त्याच्यामध्ये आपण थोडा लसूण पण टाकून घेऊया, म्हणजे कसं ह्या लसणाच्या पाकळ्या पण थोड्याशा भाजल्या जातील. आपल्याला छान भाजून घ्यायचं. हे बघा, गॅस बंद करते आणि आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय. मिक्सरला म्हणजे जास्त बारीक नाही करून घ्यायचं, फक्त आपल्याला थोडस नॉर्मली बारीक करून घ्यायचं अद्रकाचं. आता ह्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचंय. अर्धा चम्मच लाल तिखट टाकून घेऊया. अर्धा चम्मच, तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तुम्ही टाकून घ्या. अजून थोडं टाकते. पाऊण चमचा टाकला असेल मी लाल तिखट. आणि थोडंसं मीठ टाकूया. हे बघा, थोडंसं मीठ टाकलंय. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि हे छानपैकी मिक्सरला आपण लावून घेऊया. हे बघा, जास्त बारीक करून नाही घेतले, नॉर्मलीच घेतलेलं आहे. जास्त बारीक करायची गरज नाही, फक्त हे अर्धकच्चं ठेवायचंय. आता आपण इथं फोडणीची तयारी करून घेऊया. तोपर्यंत आपली भाजी पण छान म्हणजे वाफून. छानपैकी तेल गरम होऊ देऊ आपण. आणि आपल्याला फोडणीमध्ये कांदाच टाकायचा आहे.
हे बघा, आपली भाजी छानपैकी अशी छान झालेली आहे. वाफवून घेतलेली आहे. आता हे पाणी सगळं आपण काढून घेऊया आणि छानपैकी पिळून घेऊया. म्हणजे पाणी थोडं पण ठेवायचं नाही याच्यामध्ये. छानपैकी भाजी आपल्याला ही छान पिळून घ्यायची आहे. पण खूप गरम आहे. थोडं थंड होऊ दे. हे बघा, खूप गरम आहे. छान पिळून घेते मी भाजी. मी ही भाजी पिळून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आहे आपल्याला वाटण टाकायचंय. शेंगदाणे आणि लाल तिखट आणि लसूण थोडस. हे पूर्ण एवढं बस होईल आणि हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. मिक्स करून हेच आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचंय. छान आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आपण आता कांदा टाकून घेऊया. एक कांदा कापला होता मी. एक कांदा टाकलाय. जे आपण वाटण केलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया भाजीमध्ये. आता छानपैकी मिक्स करून घेऊया. मीठ पण टाकलं होतं आपण. आता काही मीठ टाकायची गरज नाहीये आपल्याला. आपण आधीच त्या वाटणमध्ये टाकून घेतलं होतं. हे बघा, हे थोडा वेळ आपण चांगलं वाफवून घेऊया पुन्हा एकदा. झाकण ठेवूया आणि छान 2-3 मिनिटं वाफवून घेऊया आपण. मी नवीनच असल्यामुळे नॉर्मली शिजू द्यायचं, कारण त्यातले विटॅमिन सगळे वाफेसोबत निघून जात असतात. त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही भाजीला. ही बघा आपली भाजी तयार. खूप गरम आहे आणि नक्की ट्राय करा. ओके, बाय.